हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. तर आज मी आणि रंजना वहिनीने बनवलेल्या आहे शेवया. तर त्या कशा बनवल्या हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर म्हणजे शेवयासाठी ही मशीन रंजना वहिनी नेहमीच यूज करतात. आणि आता आमच्या घरी गावाकडे लग्न होते म्हणून ज्या शेवया करणं त्यांच्या बंद होत्या. म्हणजे त्या शेवया बनवायच्या ऑर्डर्सही घेतात, तर त्या बंद होत्या कारण घरी 2 लग्न होते. तर आता एक लग्न झालेलं आहे आणि मध्ये थोडे दिवस गॅप आहे आणि त्यांना आता शेवया बनवायची ऑर्डरही आलेली आहे. म्हणून त्या म्हटल्या की आपण शेवया बनवूयात. तर आता दुपारची वेळ आहे आणि बाकी सगळे झोपलेले आहेत. मग त्या शेवया बनवत होत्या. म्हटलं मीही तुम्हाला थोडीफार काही मदत लागत असेल तर करते. आता जी त्यांची शेवयाची मशीन आहे तर ती बऱ्याच दिवसापासून बंद होती. त्याचं बरंच काय म्हणजे सामान होतं म्हणजे बिघडलेलं, तेही त्यांनी आता नीट करून घेतलेलं आहे. आणि आता जी शेवयाची मशीन आहे तर ती सुरू झालेली आहे. मग पहिले त्यांनी सगळं तिथलं जो पसारा आहे तो काढून घेतला आणि ती मशीन जी आहे तर ती खूप स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. तर वहिनीचे जे कस्टमर आहेत तर त्यांनी जे म्हणजे शेवयाचं पीठ आहे ते रेडी करून दिलं आहे. कारण बरेचसे असेही लोक असतात की ते फक्त गहू देतात, मग ते ओले करून मग त्याचं पीठ करून आणायचं काय काय ते असतं. पण यावेळेसचे जे त्यांचे कस्टमर आहेत तर त्यांनी पीठच रेडी करून दिलं म्हणून वहिनीला थोडंसं ताण कमी झाला आहे. आणि आता त्या पीठ भिजवत आहेत. तर पीठ जे आहे तर ते खूप असं घट्ट नाही भिजवायचं, थोडं मोकळंच ते ठेवायचं आहे. तुम्हाला पुढे दिसेलच कशा शेवया म्हणजे ह्या शेवया बनण्यासाठी कसं पीठ बनवायला लागतं ते. तर आता मशीन सुरू केली आहे आणि पण त्याचा झाला एक प्रॉब्लेम, कारण त्या मशीनचा एक कुठला तरी पार्ट ढिला झाला आहे, तो व्यवस्थित बसला नाही. मग म्हणून शेवया खाली म्हणजे येत नाही आहे आणि मशीनही थोडासा जास्त आवाज करते. मग हा काय प्रॉब्लेम झाला हा त्या वहिनीच्या लक्षात आला आहे आणि मग त्यांनी आता मशीन बंद करून पुन्हा जे काय व्यवस्थित बसवायचं आहे त्या मशीनचा तो कुठला पार्ट तर ते बसवत आहे. मला तर काहीच कळलं नाही कारण मी पहिल्याच वेळेस ही मशीन बघते. आणि पहिले म्हणजे खूप दिवसांपूर्वी मी शेवया केल्या होत्या. तेव्हा लहान असताना आम्ही शेवया करायचो तेव्हा ती वेगळी मशीन होती, जी घरी आपण म्हणजे एक माणसाने ती फिरवायची मशीन आणि एकाने त्याच्यात उंडा घालायचा, अशा प्रकारे ती मशीन होती. तर तशा शेवया आम्ही करायचो. मग आता जो काय प्रॉब्लेम होता मशीनचा तो सॉल्व झाला आहे आणि आता आम्ही परत सुरू करणार आहोत शेवया करायला. मला तर तसं काही हेल्प करायची गरजच पडली नाही कारण या एकटीनेच सगळं ते केलेलं आहे. आता शेवया ज्या आहेत तर त्या खूप चांगल्या प्रकारे बनत आहे. स्टार्टिंगच्या ज्या शेवया होत्या तर त्या यूजमध्येच नाही येणार कारण त्या थोड्याशा खराब झालेल्या आहेत. कारण 1 वर्षानंतर मशीन सुरू केली आहे, मग त्या थोड्याशा काळ्या आल्या होत्या. तर त्या म्हणजे साईडला टाकलेल्या आहेत. तर आता खूप छान प्रकारे मस्त शेवया अशा या होत आहेत. आणि मला माहीत नव्हतं की एवढं बारीकही शेवया याच्या मशीनमधून बनतात. आम्ही पहिले कधी शेवया बनवून घेतल्या होत्या पण त्या एवढ्या छान नव्हत्या. तर ह्या खूप छान अशा मस्त प्रकारे शेवया बनलेल्या आहेत आणि खूप बारीकही आहेत. तर इथे फॅनही लावलेला आहे. वहिनीने खूप मस्त असं सेटअप इथे शेवयाचं बनवलेलं आहे. तर फॅन याच्यासाठी कारण ज्या शेवया आहेत तर त्या एकमेकांना चिकटायला नको, त्याला हवा पाहिजे, त्या मोकळ्या व्हायला पाहिजे म्हणून इथे फॅन लावला आहे. आणि इकडे लगेच त्या वाळवण्यासाठी एक काडी टाकून हे असं बनवलेलं आहे, म्हणजे त्या शेवयाही लगेच वाळतील.
तर तुमचेही उन्हाळी कामं झाली का आणि उन्हाळी कामामध्ये तुम्ही काय काय बनवलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, कारण असेच आणखी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.